बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदिमा लिखित एक कथा रामा बालिस्टर. काका उठा, दार उघडा. रामा बालिस्टरनं कमीत कमी 10 वेळा हे वाक्य मोठ्यानं उच्चारलं. सारखा दरवाजा खटखडविला. तेव्हा मी दचकून जागा झालो. उठून कडी काढली. रामा आत आला. संध्याकाळ झाली होती. पौष महिन्यातली दुपारची झोप नेहमीच बिनहिशेबी लांबते. किती हाका मारायच्या व पहिलीतला पहिला धडा लईदा पाठ म्हणला म्या म्हणत रामा सतरंजीच्या कोपऱ्यावर बसला. मी तोंडावर पाण्याचा शिडकावा केला, चूळ भरली आणि बैठकीकडे आलो. मधल्या वेळात रामा बारकाईनं माझ्या तंबाखूच्या डब्यावर अक्षरे लावित होता. काका राहता पुण्याला आणि तंबाखू साताऱ्याचीच खाता होय? त्यानं हसून विचारलं. म्हणून गावाकडची आठवण राहते, मी म्हणालो. रामा प्रसन्न हसला. रामा मुलखाचा बोलभांड. त्याच्या अखंड बोलत राहण्याच्या गुणामुळेच गावकऱ्यांनी त्याला बालिस्टर बहाल केली होती. खेड्यातल्या मुक्कामात एक रामा असला म्हणजे मला दुसऱ्या सोबतीची गरजच लागत नसे. त्याच्याजवळ गोष्टींचा साठा भरपूर, सांगण्याची धाटणीही अशी दांड की ऐकणारा जागचा हलूच नाही. मग काय रामा, गावात काही नवं जुनं? पानाचा डबा अलीकडे ओढीत मी रामाला विचारलं. ठीक आहे सारं, गावात नवी शाळा झाली, ती पाहिली, छान आहे. सरपंचाची माळी बघितली का? नाही का? गावची शाळा आणि त्याची माळी सख्या बहिणी बहिणीच म्हणजे एकाच सामानातनं दोघी जन्मल्या. शाळेची कौलं पंचांच्या घरावर गेली. काय म्हणतोस काय? दिसतं तसं नसतं काका, माणसं मोठी बाजिंदी असतात. चालायचंच. शाळा तर झाली. शाळा झाली, ती उघडण्यासाठी मंत्री बी आलता. त्यानं सरपंचाची तुवांडभर तारीफ केली. खाल्ल्याला सारं पचलं. जाऊ दे, आणखी काय काय झालं गावात? त्यात एवढं नवल काय? लग्न होऊन 10 वर्ष झाली त्याचं. हेच नवल, लेख बघा त्याचा म्हणजे उमज पडेल. थेट शित्यारामोशा गत दिसतो. कारण शित्या नाईक कुरकळण्याच्या बैलावर कामावर हाय. कुरकळणी सांगलीला नोकरी करत्यात. कुटुंब हित असतंय. चल काहीतरी सांगतोस. रामा कदम खोटं बोलायचं नाही, त्याचा अंदाज चुकायचा नाही. मोऱ्यावरल दारू गाळण्याचा धंदा करीत होता, हे पटलं का तुम्हाला? छे, तो तर बापडा पंढरीच्या वाऱ्या करतो. वारीला जाताना मोटारीतच त्याला शिपायाने धरला. पडशीतनं औषध घेऊन निघाला होता. बिर्डीकर जमादारानं त्याला बुट्टानं पाडला. कबूल कर ना. तेव्हा जमादार केस धरून मानेवर बसला तिच्या. मुऱ्यानं स्वतः सांगितलं मला, जमादाराचा बोळा 1.25 मनाचा आहे म्हणून. ज्याच्या त्याच्या खास पद्धतीनं रामा कदम मला साऱ्या गावची घडामोड सांगत राहिला. गाव गप्पांची चव मोठी अवीट असते. सूर्य कधी मावळला ते कळलंच नाही. रानातला गडी कंदील लावण्यासाठी म्हणून खोलीत आला तेव्हा मला कळलं की अंधार झाला होता. रामा, पाय मोकळे करायचे राहिले आज, मी रामाला म्हणालो. मन मोकळं झालं की अंग मोकळं होतंय काका. गड्यानं लावला कंदील उचलून घेऊन तो आम्हा दोघांच्या मधोमध ठेवीत रामाने ज्ञान सांगितलं. गडी निघून गेला. इथं एक चरख्याचा वर्ग निघाला होता. त्याचं काय झालं रामा? सक्का पवाराची बायको पास झाली तेवढी. म्हणजे गेली पळून. कुठं? तिचं तिला माहीत. चरखा शिकविणारा मास्तरनी ती दोघं बी पळाली.
गेली असतील पाकिस्तानात. राम बेफिकीरपणे हसला. रामाच्या साऱ्या गोष्टींचं तात्पर्य शेवटी अनितीला येऊन भिडत होता. आम्ही लोक साहित्यात लिहितो तितका चांगुलपणा खेड्यात राहिलेला नाही या जाणीवेनं मी कष्टी होत होतो. पण रामा साऱ्याच गोष्टी हसत हसत मोठ्या मिश्किलपणे सांगत होता. त्याच्या बोलण्याच्या तऱ्हेमुळे सुरुवातीला मीही हसलो, पण आता मी थोडासा गंभीर झालो होतो. थोड्या चिंतेच्या स्वरातच मी विचारलं, गाव नासत चाललाय म्हण की रामा. रामा काही शेरा मारणार इतक्या दाराशी कोणीतरी आलं. आत न येता उंबऱ्या बाहेरच खाली बसलं. बाहेर अंधार होता. आलेल्या माणसानं घोंगड्याची खोळ पांघरलेली होती. कोण आहे त्यो? रामानं मान वळवून विचारलं. मी हाय, भंगा मंगेडकर. घोंगड्याच्या खोळीतून आवाज आला. आत या की मग पाहुणं, असं बाहेर का? मारं एकूण उंबऱ्यात बसत नाहीत आजकाल. तुम्ही का बाहेर? दिस बी काय उन्हाळ्याचं नव्हत. आत या की आशिक. दारातली घोंगड्यांची खोळ उठून उभी राहिली. उंबऱ्यातून आत आली. आत येऊनही दूर भिंतीशी बसली. मान वळवून त्या बुरखेवाल्याकडे बघत बघत रामानं मला सांगितलं, ह्यो आपल्या गावात पाहुणा आहे काका. तशी कुण्या गावकऱ्यानं ह्याला लेख दिलेली नाही, पर आपला पाहुणा आहे. 2 वर्षे झाली याला गावात येऊन. आल्या आल्या रोजगार करीत होता. आता खंडानं जमीन घेतली या. एक बैल केलाय मोडक्या शिंगाचा. खोळ पांघरलेला माणूस काहीच बोलला नाही. रामाने पुढ्यातला कंदील उचलला. तो हाती धरून तो त्या पाहुण्याच्या जवळ गेला. त्याच्या तोंडापुढे कंदील धरीत जखमेवरची पट्टी सोडावी तशी त्यानं त्याच्या तोंडावरची घोंगडी बाजूला केली. त्याला भुसकुटातून मोकळा केला. कंदील वर करून त्याच्या मुद्रेवर त्यानं पूर्ण प्रकाश पाडला. अचंब्याच्या स्वरात रामानं त्याला विचारलं, नाम र कसला यो गणपती गत? खरोखरच त्या माणसाच्या नाकावर एक उभी रेघ उमटली होती. नाका इतक्याच जाडीची चांगली लाल भडक. काय झालं हो नाकाला? मी न राहून विचारलं. तो पाहुणा बोलला, जखम झाली या नाकाला. त्याचा आवाज घोगरा होता. कशानं? मी शेवऱ्या छाटत होतो बैलासाठी. ते खसकन नाकावरच आला इळा. पाहुणा, अरे रे रे, डॉक्टरकडे तरी जायचं तालुक्याच्या. येळ कुठं गावतोय मालक. पोटासाठी कष्ट उपसावं लागतात 12 तास. खपली धरली होती ती काय की लागून पुन्हा झडली. आपण आल्याचं कळलं म्हणून आलतो. गेल्या साली बी गाठ घेणं जमलं नव्हतं. आज आवर्जून आलो. ते ठीक केलं, पण कसली तरी पट्टी लावा नाकावर. नुसत्या धुळीनं देखील चिडेल ती जखम. सेप्टिक बिप्टिक झालं तर पंचायत होईल. उद्या जा डॉक्टरकडं. मी चिठ्ठी देईन हवी तर. जी. त्या पाहुण्यानं परत आपलं तोंड झाकलं आणि तो उठून उभा राहिला. मग येतो. राम राम. झुंजळा काढायला जायचं आहे उद्या पाटचं. कपाला हात लावून त्यानं मला राम राम घातला. तो दरवाजा बाहेर पडला. अंधारात दूरवर गेला. दिसेनासा झाला. रामा एकवार उठून दारापर्यंत गेला. परत आला आणि आईला करीत खदखदून हसू लागला. त्याच्या हसण्याचं कारण माझ्या ध्यानात येईना. का हो राम भाऊ, हसता का? या माझ्या प्रश्नाने त्याचे हसू थोडेसे आकसले. चांगला रोजगार आहे म्हणत रामानं आपली मान उगीच डोलावली आणि काहीतरी रहस्य असल्यासारखा स्वर काढून तो मला सांगू लागला. काका, वान नाही पण गावचा गुण लागला बघा पाहुण्याला. 2 सालामागे ह्यो गावात आला आणि गुरुवाच्या हातापाया पडून मारुतीच्या देवळात राहिला. आपल्या गावात आता कुणबिकी वाढली. कुणीतरी विचारलं, रोजगाराला येतोस काय? ह्यो हू म्हणाला. टापरून काम केलं गड्यानं. थोडा पैका गाठीला बांधला आणि आता भटाची भटकी खंडाने घेतली. घेण्या मागाचं एक बैल होतं शिंगमोडकं, ते यानं विकत घेतलं 20 रुपयाला. मिरगाच्या आधी एका दिवशी सुतार मेटवर मला भेटला. हो
मोठा टेचाच दिसला. मी म्हटलं, कसं काय पाहुणं? त्यो म्हटला, बरं आहे. आता राहता कुठं? न्हाव्याच्या वाड्यात खोली घेतली भाड्यानं. आणि खाण्या जेवणाचं आबततोय. लगीन नाही का झालं? नाही. मग रातच्या झोपचं कसं होतं? वय तर कवळं दिसतंय तुमचं. झोप पडत नाही रात्रीचं, त्यानं दातांड इचकीत सांगितलं. हिला सांगू का? मी बळच कणवाल्यागत बोललो. सांगा सांगा, असं त्यो बी म्हणाला निलाद्र्यावानी. मग मी बी म्हणलं, रातचं या घराकडं मग बोलू. ठरल्याप्रमाणे मग रात्री त्यो माझ्या घरी आला. मी म्हणलं, गड्या तुझ्याजवळ बैल आहे, खंडाची का होईना जमीन आहे, एक जागी पैरा कर, तुझी रात्रीची घालमील होणार नाही अशी योजना जमल. माळावरच्या शिरतोड्याच्या वाडीत एक मुसलमान आहे, तिची जमीन तुझ्या खंडाच्या तुकड्याला लागूनच आहे बघ. ते मुसलमान आहे हेगज तमाशात असतंय. तिची बिब्बी मात्र माल आहे माल, अक्षी लोण्याचा गोळा. त्या मुसलमानाजवळ ही एकच बैल आहे. तुझा आणि त्याचा पैरा जमला तर वळकीनं वळख वाढेल. बेतानं हात चालवलास तर जलमभर कमी पडणार नाही. मग लगीन करण्याचं कारणच नाही. रोज बकऱ्याची सागुती आणि अंड्याची पोळी घालणार ती तुला. काय मी हे सांगितलं आणि पाहुणा हराकला. दुसऱ्या दिवशी उठून गेलं की वाडीला. त्या नाच्या मुसलमानाशी बोलून पैऱ्याचा करार केला पट्ट्यानं. त्या मुसलमानाला लेकाला ह्यो गाण्या नाचण्याचा नाद. ते असंच हिंडते मुलूकभर. बायको घरात एकटी, सासरा असतो घरात, आणि तिची दाढी पार बिंबीला टिकली. रानात राबायला ही पोरगीच. पोरगी म्हणजे काय, निस्ती आसमान परी, गोरी गोरी पान, अंगा पिंडानं भरल्याली, 16-17चं वय. निस्ती हसली तर ऐकणाऱ्याच्या कानाला मुंग्या याव्यात अशी. भंगा भंगीडकर पार खुळा झाला त्या पोरी मागे. मिरगापासनं त्याचा मुक्काम रानातच पडलाय. गावात यायचं निवळ टाकूनच दिलं म्हणाना त्यानं. ती पोरगी पार सकाळी माळाला यायची. पेरणी खुरपणी काढणी समद दोघांनी मिळून केलं. आधी आधी ह्यो मंगिडकर पाहुणा आपलं तुकडं आपणच भाजायचा माळावरल्या घोडखोपीत. मोर मोर ती पोरगी ह्याच्यासाठी जेवण आणू लागली. दिवसभर काबाड कष्ट आणि भुकेला मौसूत हातच्या खरपूस भाकरी. पाहुणा एका 4 महिन्यात गट्ट सोड्यासारखा भरला अंगानं. अंग भरलं आणि अंगातील रग अंगात माईना. दिवसभर ती पोरगी ह्याचं हृदय पेटवायची आणि दिवस मावळला की गपशार वाडीकडे निघून जायची. गडी नुसता खालवर खालवर व्हायचा. पण करतो काय, एकदम हात धरायचं काय धाडसच होईना. कालच्या संक्रांतीच्या भुगी दिवशीची गोष्ट. भटकीच्या माळावर ह्यो गडी एकलाच होता. पाऊस पाणी वाई झोकूनच पडला औंदा. माळावरचा जुंधळा काय कंडपातूर रंगारूपाला आला नव्हता. उभी धाट तशीच उपटून बैला मोहर टाकावी लागली होती. माळाचं लालसट वावर रिकामच होतं. चांद उगवून वर आला होता. लालग्या माळावर त्याचा उजेड मोठा साजून दिसत होता. भंग्या मंगेडकरला झोप कुठली वा अशा वक्ताला. झपाटलेल्या झाडागत तो बांधावर बसून राहिला होता. त्या मस्तानीचं रूप त्याच्या डोळ्यामोहर लवलवत होतं. खुरपणी करताना भगा तिच्या शेजारीच असायचा का नाही. हाताच्या हालचाली बरोबरनं तिच्या मुसमुसलेल्या छातीची हालचाल व्हायची. भग्याचा हात थांबायचा. तिच्या काकतली ठुशी भिजली की ह्याचा जीव धाड धाड व्हायचा. ती पाठ भग्याकडे करून लुटू लुटू चालत गेली म्हणजे भग्या अगदी अगदी घायाळ होऊन जायचा. तिच्या गोऱ्या पान कपाळावरचा घाम तर त्याला डोळ्यांच्या पापण्याने टिपावा असं वाटायचं. ती जवळ आली की ह्याच्या मनी भलतं भलतंच काहीतरी यायचं, पण घडायचं मात्र काहीच नाही त्याच्या हातनं.
चांदण्यात लालसर पांढुरक्या बांधावर बसून भग्या तिचाच आठव करीत होता. त्याला सारखं वाटत होतं ती एक डाव रातची माळावर यावी. दिवसा घडत नाही ते रात्री आपसूक घडल. तिची तहान त्यानं वळिकली होती, पण मनाचा मातूर त्याला पुरता पत्त्या लागला नव्हता. काही का असना, ह्या उसळत्या घडीला ती आली तर भग्या तिला जवळ करणारच होता. भग्या मनात असं मांड खातोय तवर खरंच वाडीच्या बाजूनं ती आली. ह्यो घडी उशापासनं पायत्या पतूर पेटून उठला. त्याचं डोसकं भानावर राहिलं नाही. तरा तरा त्यो तिच्या रस्त्यावर आडवा झाला. बापड्यानं पिरत अशी कधी केलीच नव्हती. तमाशातलं बोलणं त्याला वक्तावं आठवलं. सजनी, तुझ्या पायीच थांबलो होतो इथं, असं म्हणत भरक्यानं तू तिचा हात धरा गेला. तसा एक दुसराच गडी माळावरच्या वडाकडून पळत आला आणि पापणी लवती एवढ्यात त्यानं भग्याचं मानगुट पकडलं. काय होतं हे कळायच्या अदुगरीच पाहुण्याच्या कानाखाली फडाफडा आवाज झालं. सावजाच्या तडाक्यातनं सुटलेल्या हारणी घेत ती पोरगी डोळं टवकारून उभी होती. तिचा पदर खांद्यावरनं पडून माळ जमिनीचा मुक घेत होता. त्या धावून आलेल्या गड्यानं मरच तोर हाणला भग्याला. वाईस सूद आणि वाईस बिजुदी अशा हालातीत तिनं कमावलेल्या आवाजानं बजावून बी ठेवलं, याद राख भादरा, पुन्हा तिच्या वाटत जाशील तर नाक कापून हातात देईन. जाता जाता त्यानं चाकवाच्या धारनं ह्याच्या नाकाचं साल्ट बी काढून नेलं. मग कवा पाटच ह्यो सुद्धीवर आला. बाईच्या नादापायी नाकाचं साल्ट गेलं लेकाच्या, आणि तुम्हाला सांगतोय इळा नाकावाला म्हणून. हा करूतच हाय जार. रामाची गोष्ट संपली, पण माझं औत्सुक्य तहानलेलंच होतं. नाकाचं साल्ट नेणारा तो माणूस होता कोण? रामा पुन्हा हसला. अगदी माझ्या कानाजवळ तोंड आणून हलकेच म्हणाला, त्यो होता तालुक्याचा. कोण? फौजदार. रात्री जेवायसाठी म्हणून मी घरी आलो. रामा बालिस्टरच्या गोष्टीनं माझं डोकं धुंद झालं होतं. जेवणातही मन लागेना. त्या बापड्या पाहुण्याला रामानं तो रस्ता दाखवायला नको होता. त्यानं मौज म्हणून सांगितलं आणि तो वेडा तसा वागला. पण त्या फौजदाराचे करणे तरी काही क्षम्य म्हणावे. मला घास जाईना. मोठा भाऊ म्हणाला, का रे, जेवत का नाहीस? डोकं दुखतंय, मी उत्तरलो. दुपारी झोप फार घेतली. रात्री तमाशा आहे बघ देवळापुढे, जाणार असलास तर. इथल्या तमाशाचे सिनेमे नाही झाले अजून. चांगला गातो तो वाडीचा मुसलमान पोरगा, दिसतोही थेट पुरीसारखा. त्याची बायको फार सुंदर आहे अण्णा. नकळत मी काही भलताच प्रश्न विचारला. अण्णा खो खो करून हसायला लागला. अखेरी हसू आवरीत म्हणाला, त्याला कोण मुलगी देईल रे? आणि तो लग्न करील कशाला? लहानपणापासून तमाशातच आहे तो. कमरे इतके केस आहे त्याला. माझे डोके आणखी गरगरले. जेवून उठतो न उठतो तोवर अंगात लोकरीचा ढगळ पुलोवर घातलेला रामा बालिस्टर अंगणात आला. तिथूनच मोठ्यांदा ओरडला, काका, येता बुचडे बुवांच्या कीर्तनाला? ह्या रामानं सांगितलं मला त्या नाच्यापोराची बायको सुंदर आहे म्हणून. मी भावाला उद्देशून बोललो. अण्णा हसला. मान डोलवीत म्हणाला, तो एक कथाकारच आहे. तुम्ही लोक नुसत्या गोष्टी लिहितात, हा बेटा कथानक घडवतो गावात. एवढ्यात रामा सोप्यावर आला. अण्णा पुढे होत म्हणाला, काय रे रामा, आमच्या गोविंदाला काय सांगितलंस? रामा निर्लज्जपणानं हसला आणि म्हणाला, उग एक चुटका सांगितला. म्हटलं बघू आपल्याला जमतंय का त्यांच्यागत. पर आमची गोष्ट छापणार कोण? अण्णाच्या मागे उभा राहून मी रामा बालिस्टरला कोपरापासून हात जोडले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.